नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आमच्या स्टुडिओमध्ये आत्ता मी तुमच्यासमोर जो दिसतोय तो मी खरा आहे. मी असं का म्हणतोय? तर आताच्या जमान्यामध्ये टी व्हीवरती आलेलं चित्र किंवा मोबाईलवरती आलेला व्हिडिओ हा खरा आहे की AIनं बनवलेला आहे हे पण कळत नाही आहे. म्हणजे आता अनेक न्यूज चॅनेल्स हे त्यांचे न्यूज अँकर हे AI मधनं बनवू लागलेले आहेत. म्हणजे AIनं तयार केलेला अँकर बातम्या सांगतो, AIनं तयार केलेले व्हॉइस ओव्हर तुम्ही ऐकत असता. सो आता मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ही इतक्या झपाट्यानं वाढत चाललेली गोष्ट आहे की ती तुमच्या सगळ्यांच्या हातात घरात आलेली आहे. फक्त आपल्याला ती कळत नाही की ह्याच्यामध्ये AI आहे. म्हणजे मागच्या एका एपिसोडमध्ये आपण बघितलेलं होतं स्मार्ट टेलिव्हिजन, स्मार्टफोन, स्मार्ट आपला रेफ्रिजरेटर याच्यामध्ये जी काही नवीन नवीन फीचर्स आहेत ही सुद्धा AI बेस असू शकतात किंवा आहेत. त्यामुळं AI म्हणजे खूप काहीतरी रॉकेट सायन्स आहे, त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही असं म्हणण्यात अर्थ नाही. इथून पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गती प्रचंड वाढणार आहे आणि त्याच्यातून जी आपल्या सगळ्यांना एक भीती आहे, उत्सुकता आहे आणि थोडीशी माहिती नाही आहे की AI नेमकं कुठं घेऊन जाणार आहे आपल्याला आणि आपण AI बरोबर खरोखर त्या स्पीडनं जाणार आहोत का? कोणकोणत्या प्रकारच्या नोकऱ्यांवरती गदा येऊ शकते? कोणकोणत्या क्षेत्रातील लोकांना त्यांच्या कामकाजाची पद्धत बदलावी लागेल? कोणत्या नव्या ट्रिक्स किंवा नवं ज्ञान शिकावं लागेल? आणि त्याचबरोबर ती AIमुळं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील? अशा चौफेर अंगाने आज आपल्याला बोलायचे, जाणून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आमच्या विनंतीवरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व अमेय पांगारकर सर आपल्यासोबत आहेत. त्यांचं स्वागत. नमस्कार. खूप खूप स्वागत. मागचा तुमचा इंटरव्ह्यू अनेकांना खूप आवडला. अनेकांनी मला आवर्जून विचारलं की AI खरोखर इतकं झपाट्यानं वाढतंय का? म्हणजे मागच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही सांगितलं होतं की AIची टूल्स आपल्याला आपल्या मोबाईलवरती एक 5-6 टूल्स माहीत असतात, पण तुम्ही सांगितलं की जवळपास 3.5 लाखपेक्षा अधिक टूल्स जगभरामध्ये आता AIची आहेत. मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे की जी सगळ्यांच्या मनातली भीती आहे, मागच्या आपण थोडंफार बोललो होतो की AIमुळं आमच्या नोकऱ्या जातील का आणि गेल्या तर त्या प्रामुख्यानं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये AI कुठं अतिक्रमण करेल? तर AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जातील का याबद्दल एक मुद्दा कसा आहे की AI नाही तुमचा कॉम्पिटिटर. तुमचा कॉम्पिटिटर शेवटी तो माणूस आहे ज्याला AI येतं आणि तो तुमच्या क्षेत्रातला आहे. म्हणजे बिल गेट्स यांचं काही महिन्यांपूर्वीचं एक वाक्य होतं की AI विल रिप्लेस टीचर्स. तर त्याचा लोकांनी फार शब्दार्थ वाईज घेतला की यार कसं टीचर्स पाहिजेत. त्याचा जो गर्भित अर्थ जो होता की असे टीचर्स ज्यांना AI येणार नाही ते जातील. आता हे काय आजच घडल्याच्यातला भाग नाही ना. आता तुम्ही बघा की कुठलाही आपण उद्योजकाला किंवा कोणालाही विचारा की एक 5-6 वर्षापूर्वी जर एक्सेल येणारी व्यक्तीकडे तुम्ही अत्यंत आदराने बघायचो, आज बघाल का? नाही. आज आपण त्याच्याकडे अरे हे बेसिक आहे. तसंच हे यायचं. आता गंमत काय की कोणाच्या नोकऱ्या जातील तर त्याला एकाच ओळीत उत्तर द्यायचं की जो AI आत्मसात करणार नाही त्याच्या नोकरी जाईल. हे इतकं सरळ साधं आहे. कारण अजूनही आपल्याकडचा एक बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ना की तो खूप संकुचित आहे की आपण अजून AIला काहीतरी एक सॉफ्टवेअर असं बघायचा प्रयत्न करतोय. आपण त्याच्याकडे थोडासा व्यापक दृष्टिकोन जर केला तर AI हे जणू इलेक्ट्रिसिटी सारखं आहे. AI हे इंटरनेट सारखं आहे की ते प्रत्येकालाच लागणार आहे. अच्छा. त्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं. पण तुम्ही आज इंटरनेट आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन गोष्टींकडे कसं सर्वसमावेशक बघू शकता? तुम्ही आता असं म्हणता का की इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून तुझा नोकरी गेली? प्रश्नच येत नाही. बरोबर. हो, विचारच करू शकत नाही. सेम इंटरनेटचा. पण हो. इंटरनेट आणि इलेक्ट्रिसिटीवर चालणारी असंख्य उपकरणं किंवा प्रोग्राम्स किंवा सॉफ्टवेअर्स हे त्यांना माहितीच पाहिजेत ना. तितक्या व्यापक दृष्टिकोन खरं तर AI कडे ठेवला पाहिजे. पण आता तुम्ही इलेक्ट्रिसिटी तर इलेक्ट्रिसिटी ही बेसिक एक ऊर्जा आहे. बरोबर. AI हे टूल म्हणून वापरलं येतो मी त्याच्याकडे. काय आहे ना आपण अजून AIच्या या एका रूपातच अडकलोय की जे आहे जनरेटिव्ह AI. AIची असंख्य रूप आहेत. प्रेडिक्टिव्ह AI आहे, एजंटिक AI, एक्सप्लेनेटरी AI असे खूप AIचे प्रकार आहेत. त्यातलं हे जे टूल म्हणजे GPT किंवा तुम्ही मगाशी जे सांगताय की माझ्या इच्छेनुरूप तू काहीतरी जनरेट कर, हा फक्त ज्याला आपण टिप ऑफ आइसबर्ग म्हणू ते तेवढंच आहे. तुम्ही आज समजा इथून टाकलत किंवा मला रंगाळ्याला जायचं तर तो तुम्हाला रस्ता फक्त दाखवत नाही, तो तुम्हाला वेळही सांगतो किती वेळ लागेल.
हे जे प्रेडिक्शन आहे, फोरकास्ट आहे, किंवा वेदर आज पाऊस पडेल का नाही ह्याचंही तुम्हाला फोरकास्ट आता एआय देते ना. हो. मग असं असंख्य प्रमाणात तुम्हाला प्रेडिक्टिव्ह एआय पण दिसणार आहे. बाकी एजंटिक एजीआय, एक्सआय म्हणून एक प्रकार त्यातला आहे, त्याच्याकडे आता न गेलेलं बरं. माझा म्हणण्याचा उद्देश की या सगळ्या ठिकाणांचाही विचार करायला हवा. अच्छा. पण आता अगदी आपण 2026 पुरतं बोलायचं झालं की आत्ता जे लोक आहेत आणि अगदी आत्ता इमिजिएटली कुठल्या जॉब्सला गदा आहे, तर आपण वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल बोललो. तर आयटी मध्ये ज्यांना L1 L2 म्हणतात, म्हणजे जॉईन केल्यावरचे पहिल्या 2 पायऱ्या, इथे जी लोक काम करतात आणि सर्वानुरूप त्या लोकांचं जे काम असतं, हे बेसिक कोडिंग आता करणारी एआय टूल्स, ज्याला लो कोड नो कोड टूल्स आहेत, ती आता आलेली आहेत. त्यामुळे ह्या दोघांच्या प्रोफाईल्सवर गदा आली. तशीच प्रत्येक क्षेत्रात तुम्ही ज्याला फ्रेशर्स म्हणूयात, किंवा दुसरं एक गदा कुठे आली आहे की जे मिड मॅनेजमेंटला आहेत पण त्यांची स्वतःची आता म्हणावी तितकी ग्रोथ होत नाही. तो तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. ते स्टॅग्नंट झाले असतात. परफेक्ट. म्हणजे वय वर्ष 40 ते वय वर्ष 50 मध्ये जे आहेत की ज्यांना 55 नंतर तर काय आणखीनच अवघड होतं. बरोबर. पण नव्यानं काही शिकायचं म्हटलं तर ती तयारी होत नाही, ते धाडस असत नाही. मुळात आपली मानसिक आणि शारीरिक ठेवण अशी असती की ठेविले तैसे अनंत राहावे. मला नवीन काही शिकायचं नाहीये आणि मग मला ते येत नाहीये हे पण कबूल होत नाही. एक्झॅक्टली. सो ह्या 2 स्तरांना प्रॉब्लेम्स आहेत की जिथे सुरुवातीला तुमच्याकडे ते एक्स फॅक्टर आहे का, आणि वरती तुम्ही अडॅप्टेबल आहात का, नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आहे का. ह्या 2 गोष्टींनाच सध्या अडसर फार आहेत आणि तिथेच सगळ्यात जास्त गोष्टी दिसतात. म्हणजे असंख्य ठिकाणी जिथे मी कंपन्यांमध्ये एआय कन्सल्टन्सी करतो, तिथे मला दिलेलाच आत्ताचा एक टार्गेट असतो की पुढच्या वर्षभरात 30% लोकांना काढ. मी असे टार्गेट्स आता माझ्यासारख्या कन्सल्टंट्सवर आहेत. एआयचा वापर करून कंपनीतले मॅन पॉवर कमी करा. आणि आता ह्यांनी होत आहे का, मॅनेजमेंट वरचा पगाराचा खर्च कमी झाला. तो खर्च कमी झाला की इकडचा प्रॉफिटेबिलिटी वाढली. कारण प्रॉफिट एकाच ठिकाणी स्टेग्नंट आहे, त्याच्याहून जास्त वाढत नाहीये. मग खर्च कमी करा. खर्च करण्याच्या ह्याच्याहून उत्तम साधन नाही. आता मग ह्याच्या अजून थोडीशी खोलात जाऊयात. या सगळ्यामध्ये ज्या काही नोकऱ्या सध्या झाल्यात यातलं एक कारण हे आहे, ते प्रमुख आहे, प्रबळ आहे, पण ते एकमेव नाहीये. हे अशी असंख्य कारण आहेत, ज्यातलं एक ते काय नवा गडी नवा राज्यासारखं त्याच्यावरती जास्त आपण टाकतोय. ही बाकी असंख्य गोष्टी आणि हे सगळे बदल घडतच असतात. नाही, पण आता तुम्ही जेव्हा हे उदाहरण दिलं त्याच वेळेला अनेक हॉस्पिटलमध्ये आता रोबोटिक सर्जरी सुरू झाली आहे. तर रोबोटिक सर्जरी ही एक प्रकारे त्यातही एआयचा वापर होतो. मग त्यामुळे त्या ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणारे बाकीचे टेक्निशियन जे होते त्यांच्या नोकरीवरती पण गदा येऊ लागली. आता मी ह्याच तुम्हाला म्हणतात त्याच एक फक्त रेटॉरिकल एक देतो. असंख्य लोक आपण सगळ्यांनी विमानातून प्रवास केलाय. आपल्या सगळ्यांना माहितीये की साधारण जवळपास 80 ते 85% विमान ऑटो पायलटवर चालतं. पण तरी तुम्हाला पायलट का लागतो? एक्झॅक्टली. म्हणजे डॉक्टर लागणारच आहे. बरोबर. म्हणजे रोबोटिक सर्जरी करताना डॉक्टर हवे. परफेक्ट. पण बाकीचा स्टाफ जो आहे तो कमी होईल ना. आता आलो. आता हे जेव्हा ऑटो पायलट नव्हते तेव्हा जे विमानातले इंजिनियर्स होते तेवढेच बाय द वे आता अजूनही इंजिनियर्स. एरोनॉटिकल इंजिनियर्स त्या एका कामासाठी कमी नाही झाले, पण त्यांचा प्रकार बदलला. त्यांना एआय शिकावं लागलं, त्यांना ते टेक्नॉलॉजी नवीन अडॉप्ट करावी लागली. परफेक्ट. आणि हे होतच राहणार. खरंय. म्हणजे टाईपरायटर आणि आपण नंतर असंख्य स्थित्यंतरं बघितली. त्या स्थित्यंतरांमध्ये किंवा अगदी डार्विन पण तेच म्हणतो ना, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. ते फक्त आता सर्व्हायव्हल ऑफ द टेक्निकली फिटेस्ट एवढंच झालं. तर त्या टेक्निकल रेसमध्ये तुम्ही किती फिट म्हणजे अडॅप्टेबल आहात, म्हणजे तुमची तयारी किती आहे तुम्हाला, आणि आता या सगळ्यामध्ये तुम्हाला किती येतं यापेक्षा तुम्ही किती बदल सहन करू शकता आणि तुम्ही किती लवकर बदलू शकता, या एकच म्हणजे मोजमाप करण्याचं यंत्र आता सध्या राहिलेलं आहे. माझं वय 55 आहे. मला एआय शिकायची इच्छा आहे. मी सुरुवात कशी करावी? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शाबासकी की तुम्ही ही तयारी दाखवताय. म्हणजे वैयक्तिक मी एक उदाहरण तेच म्हणतो ना की अशा सगळ्यांना पहिल्यांदा शाबासकी की कारण तुम्ही पहिली स्टेप ऑलरेडी पास केली आहे की हे मान्य करून की मला शिकायचं. आता हे झाल्यानंतर मी यांना म्हणतो की 2 पद्धतीने तुम्ही याच्याकडे बघा. एआय येणं म्हणजे 2 प्रकार आहेत, एआय बनवणं आणि एआय वापरणं. आता जी अशी मंडळी आहेत यांना बनवणं हा प्रकारच तुम्ही सोडून द्या, बरोबर, तो तुमच्या लेखीचा नाही. पण जे वापरणं, इथे मी साधा म्हणेन की तुम्ही अगदी साध्या ChatGPT किंवा मेटा एआय किंवा अशा ठिकाणांना सुरुवात करा. जे काय बेसिक तुम्ही करताय, बाबा या विषयावर माझ्या मुलाचा किंवा माझ्या नातवाचा वाढदिवस आहे, त्याचं हे नाव, त्याचा हा फोटो, याच्यावर गाणं किंवा व्हिडिओ बनवून दे. हे करायला का त्रास आहे?
याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, ते देईल, उत्तम करून देईल. मी आता पत्रकार आहे, हा, मला जर एखादी बातमी एखाद्या विषयावरची लिहून पाहिजे असेल, म्हणजे त्याचे रेफरन्सेस तर मला गुगल पण देतं, बरोबर, पण मला आता ती तयार बातमी लिहून पाहिजे असेल तर ते एआय करतं. सहज करेल. आता गंमत बघा, ते करेल, ते हम्म. तुमच्यासारखी करेल का, हा प्रश्न आहे. नाही, पण मग मला सांगा की आजवर मी लिहिलेल्या माझ्या 5,000 बातम्यांचा डाटा जर मी त्या एआय ला दिला की माझी लिखाणाची शैली अशी आहे, बरोबर, मी अशा पद्धतीनं लिहितो, अशा पद्धतीनं विचार करतो, आता मला माझ्या स्टाईलनं बातमी लिहून दे, त्याचे Perfect. हे इनपुट, परफेक्ट. त्याला तुम्ही म्हणता प्रॉम्प्ट Prompt. चांगली द्यायला हो. पाहिजे, ते प्रॉम्प्ट दिले आणि माझ्या स्टाईलनं मला बातमी लिहून द्या म्हणून सांगितलं तर लिहून देईल का? आता इथे झालं कस्टमाइज टूल बनवणं. बरं. जे मी मगाशी म्हणलो ना की एआय बनवणं आणि एआय वापरणं, तुमची ही जी म्हणताय त्याला कस्टमाइज्ड एआय ऍप्लिकेशन म्हणतात, की माझ्या नुरूप. हम्म. तर जो माझ्या नुरूप, याला फक्त तो डेटा पुरेसा नाही, त्याला अजून 4 गोष्टी द्याव्या लागतील, पण त्यानुसार तो ते करू शकतो. याचं उत्तर हो, आणि हे असंख्य जणांसाठी मी आता करतोय. बर, मग ह्याचे वेगवेगळे प्रकार, की आता हयात नाहीत अशा व्यक्तींचा आवाज वापरून एक व्हॉइस ओव्हर बनवणं, मग तो नाटक आणि चित्रपटांसाठी वापरणं. त्याच्यानंतर ज्या गोष्टी नाहीच आहेत पण एक चित्रकारांनी त्याच्या शैलीत ते जर चित्र इमॅजिन केलं तर ते तसं असेल हे काढणं, अरे बाप, किंवा काही दिग्दर्शकांसाठी एखाद्या हॉलिवूड मधला एखादा दिग्दर्शक हा सीन कसा डिरेक्ट करेल असे रेफरन्सेस जनरेट करणं. माय गॉड. हे सगळं आम्ही करत आहोत आता, आणि हे सगळं विविध लोकांसाठी करतो. आता ही तर मी मीडिया फील्ड सांगितली. आपण आता स्पोर्ट्स मध्ये आलो, तर मध्ये आम्ही आता म्हणजे मी एका कंपनी बरोबर आता किंवा एका फ्रँचायझी बरोबर आम्ही काम करतोय, की अमुक एका खेळाडूचे काय काय प्रकारचे त्याचे फेवरेट शॉट्स आहेत, त्याला काय पद्धतीने चकमा द्यायचा असेल तर काय काय करावं लागेल, काय काय क्लृप्त्या वापरता येतील. इथे देखील एआय वापरायला सुरुवात झालेली आहे, आणि कदाचित ते जर चांगलं झालं तर असंख्य लोक अशा ठिकाणी म्हणजे स्पोर्ट्स अनालिटिक्स आणि स्पोर्ट्समध्ये पण याचा वापर आहे. मीडियामध्ये मी तुम्हाला सांगितलं, तिथपासून बिझनेसेसमध्ये तर नको तेवढेच, कारण तिथे तर मार्केटिंग हा एक वेगळा जो सेक्टर, तिथे माझ्या नुरूप किंवा या माणसानुरूप किंवा हे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह जे पाहिजेत, इथे हे प्रकार सर्रास आणि अत्यंत उत्तम पद्धतीने घडतात. आणि वास्तविक मी म्हणेन की हे करायला तुम्हाला एक वेगवेगळी दिशा जी दिसतीये, त्यातून खरं तर तुमचीच वृद्धी होईल. आता हे सगळं म्हणत असताना थोडंसं आपण एक जरा बेसिक लक्षात घेऊयात, कारण काय होतं की या गोष्टीतनं लोक कदाचित हाचा अर्थ काढतील, आता माझं सगळं संपलं, आता मी गाशा गुंडळून बंद करतो. तर असं नाहीये. हे लक्षात घेऊयात की एआय प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी काम करतंय. आता मी दिवसभरात समजा 10 गोष्टी करत असेल, तर त्या 10च्या 10 गोष्टींमध्ये एआय काही ना काहीतरी तरी करतंय. तर मला आज आता हे बघायला लागेल की गोष्ट नंबर 1 मध्ये मी केलेल्या गोष्टीचा दर्जा आणि एआयचा दर्जा हा काय आहे, हे प्रत्येकाचा बघायला लागेल. काही ठिकाणी आता मला असं अनुभवता येईल की काही ठिकाणी माझा दर्जा जास्त आहे, एआयचा खाली आहे. काही ठिकाणी माझ्यापेक्षा एआयचा दर्जा जास्त चांगला आहे. तर जिथे माझ्यापेक्षा एआयचा दर्जा चांगला आहे तिथे ते वापरायला काय हरकत आहे. जिथे त्याच्याहून जिथे मी चांगलं काहीतरी करतोय एआय पेक्षा, तिथे मीच करावं. सो आता आपण कुठेतरी या ट्रेड ऑफ पर्यंत आलोय. सुरुवातीची जे ट्रेंड असतं ना कुठल्याही काही अरे सगळ्याच गोष्टी एआयनी करा, तो ते आता थोडस स्टेबल होत 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 या फील्ड मधली सगळे लोक आता या लेवल पर्यंत आलेली आहेत की जिथे एआय आपल्यापेक्षा उत्तम काम करत आहे तिथेच एआय वापरा. नाही, पण मला सांगा, मागच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही सांगितलं होतं की एआय हा काही तसा अगदी नवीन नाहीये. एआय खूप जुनी सुरुवात आहे तिची. बरोबर. म्हणजे साधारणपणे 1970-80च्या दरम्यानच तुम्ही सांगितलं होतं की एआय ची तशी संशोधनाला सुरुवात झालेली होती. बरोबर. आत्ताच एआयचा एवढा बोलबाला का सुरू झालेला आहे, आणि ऍट द सेम टाइम परवाच जे आपल्याकडे नवी दिल्लीमध्ये इंटरनॅशनल समिट झाली एआय बद्दल, त्याचा नेमका उद्देश काय होता सांगतो, आणि त्याचे आउटपुट काय निघाले. लकीली तिथे मी होतो त्यामुळे त्याच्या काही गोष्टी सांगू शकेन. पहिला जो भाग तुमचा होता की आत्ताच का, याची 2 प्रामुख्याने कारणं. एआय ला सगळ्यात जास्त उत्तम आउटपुट द्यायचं असेल तर त्याला काय लागेल, डाटा. परफेक्ट. आता इंटरनेट तुम्ही आधीच्या पेक्षा जास्त वापरताय म्हणून डेटा वाढला. साधी गोष्ट आहे. 2019 मध्ये किंवा 16 नंतर जेव्हा आपल्याकडे जिओ बाबा आले किंवा डिजिटल क्रांती झाली, त्यानंतर आपलं डिजिटल इंटरनेटचं वापर हा त्याच्या आधीच्या 9 पट पर मंथ वाढला. म्हणजे जून 2016 मध्ये जिओ 1 GB फ्री वगैरे वगैरे प्रकार सुरू झाले. ह्याच्या आधीच्या महिन्यात आणि ह्याच्या पर आधीच्या महिन्याचा भारताचा इंटरनेट कन्झम्पशन हे एका महिन्यात 9 पट वाढलं, आणि ते परत कोविडला 32 पट वाढलं.
त्या पिरियडमध्ये. हो, हो. हे असं वाढत असल्या कारणाने एक पॉइंट असा आला की जिथे तो डेटा आता इतका सफिशियंट झाला की आता एआय तुम्हाला चांगले उत्तर देऊ शकेल, हम्म. म्हणून तेव्हा झाला अच्छा. असं. आणि आता हेच मी म्हणतो की आता तुम्ही जो काय डेटा वापरता हा का कमी नाही झाला. सो एआयची जी बाकीची प्रारूप आहेत, म्हणजे ज्याला अगदी मी साधा प्रेडिक्टिव्ह एआय म्हणतो की माझ्या 4 गोष्टी अशा 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 आहेत, आता मला सांग की संध्याकाळी काय होईल. हम्म. हे प्रेडिक्ट करायला तुम्हाला इमॅजिन करा की मला जनरेट करायला लागणाऱ्या डेटापेक्षा अजून जास्त प्रमाणात डेटा लागेल. तेवढा डेटा जेवढा परिपक्व होईल तेव्हाच ते फळ पडेल आणि प्रेडिक्टिव्ह एआयची स्टेज आपल्यासाठी सुरू होईल, जी माझ्या अंदाजाने आतापासून एक 7-8 महिन्यात होईल. बर. इतक्या लोक म्हणजे यायला लागेल सगळ्यांपर्यंत, सर्व दूर पोहोचायला थोडासा जास्त वेळ जाईल, पण सुरुवात त्याची या वर्षाच्या शेवटापर्यंत झालेली मला सहज दिसते. आता सगळ्या स्टेट गव्हर्नमेंट पासून ते अगदी म्युन्सिपल कॉर्पोरेशन पर्यंत त्यांच्या ई गव्हर्नन्स सिस्टीम पासून ते अगदी रोजच्या कामगारांच्या हजेरीपर्यंत सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक सर्वेलन्स सगळ्यासाठी एआयचा वापर आता सगळ्या स्तरावरती आणि गव्हर्नमेंटनं तो स्वीकारलेला आहे. पण मग याच वेळ पद्धतीनं परवाची जी काही समिट तिथे येतो तुम्ही. हा. आता लक्षात घ्या की ही ओव्हरऑल जगातली 4थी समिट होती. अच्छा. म्हणजे एआय इम्पॅक्ट समिट अशा जगभरात ज्या घडतात त्यातली 4थी समिट भारतात झाली. म्हणजे जगाच्या पातळीवर त्याला केवढं महत्व भारतीय सरकारने दिलं हे कदाचित तुम्हाला कळेल. की आणि कुठलीच टेक्नॉलॉजीची इतकी घोडदौड चालू असताना इतक्या सुरुवातीला आपल्याकडे काही घडलं नाही. आजवर आपण कायम हे ऐकत आलोय की आपली आयटीची बस चुकली, आपली इंडस्ट्री 4ची बस चुकली. तर कमीत कमी या गोष्टीचा स्तुत्य उपक्रम म्हणून कौतुक करायला हवं की इतक्या सुरुवातीला त्याचं आयोजन आपल्याला मिळालं, हेच एक चांगली गोष्ट आहे. हो, नक्कीच. आता दुसरी गोष्ट, आणि त्याच्याकडे प्रत्येक वेळी राजकीय चष्मा घालून बघायची गरजच नाही. अजिबातच जे देशासाठी पुढच्या जनरेशनसाठी महत्वाचं आहे अगदी ते केलं, त्याच्याबद्दल आभार आणि कौतुकच केलं आहेच. एक्झॅक्टली. आणि मी थोड्या वेळाने सांगताना 3-4 पॉईंट्स मध्ये मी त्याच्यातलं काय चुकलं हेही सांगतो. ओके. पण हा पहिला मुद्दा की ते अगदीच स्तुत्य उपक्रम. दुसरं, त्यातली सगळ्यात मोठा फायदा काय झाला की आपल्या इथल्या लोकांनी त्याचं उत्तम मीडिया कव्हरेज मिळाल्या कारणाने घराघरात हा शब्द अजून पोचला. हो, की एआय अरे काहीतरी घडतंय. हे जे घराघरात पोचण्यासाठी परत याची गरज होती. काय होतं ना की झोपलेल्या लोकांना उठवायला ढोलच वाजवावा लागतो, तर त्यामुळे ते गरजेचंच होतं. आता त्याच्यातला तिसरा मुद्दा म्हणजे ढिसाळ कारभार जो पहिल्या 2 दिवसात होता, किंवा एका युनिव्हर्सिटीने स्वतःचा म्हणून जे काय सगळं केलं याच्यात मी आता जात नाही, पण ते खरं तर व्हायला नको. मानवी वृत्तीचा भाग आहे. एक्झॅक्टली. पण ते काय ते काळीमा फासणारी गोष्ट होती. ते युनिव्हर्सिटीचा भाग सोडून द्या, पण पहिल्या 1-2 दिवसांमध्ये तितका, कारण त्यांची अपेक्षा 50,000 जण येतील 4 दिवसात, वास्तविक 3.5 लाखहून जास्त लोक आले. अरे बापरे. मग ते होणारे जे काही त्रास होतात ते झालेच, पण ते टाळता आले असते, जे नंतरच्या शेवटच्या 2 दिवसात बऱ्यापैकी स्टेबल झालं होतं. पण पहिला 1-1.5 दिवस जरा त्रास लोकांना झाला. हा पण भाग मी त्याच ब्रेथमध्ये सांगतोय जिथे मी कौतुक करतो. त्याच्या पलीकडचा एक सगळ्यात मोठा भाग काय झाला की जेव्हा असंख्य देशांतले प्रतिनिधी किंवा या मोठ्या मोठ्या कंपन्यांमधले रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांचे डिसिजन मेकर्स जेव्हा इथे येत होते, ते इथल्या लोकांशी बोलत होते. असंख्य ब्युरोक्रॅट्स तिथे होते, असंख्य स्टार्टअप फाउंडर्स तिथे होते, जिथे हे डायरेक्टली 1-to-1 कनेक्शन्स होताना दिसले. असंख्य लोकांची, अगदी म्हणजे मायक्रोसॉफ्टचे सीईओ पासून सॅम अल्टमन पासून असंख्य लोकांना 1-to-1 यांनी सेशन्स घेतली, वर्कशॉप झाले. यामधनं हा डायलॉग खूप छान झाला एक इंडियन स्टार्टअप कम्युनिटी बरोबर, की अरे यांची काय अपेक्षा, हे काय पद्धतीने बघतायत, इथल्या 4 गोष्टी काय आहेत. इथेही म्हणजे सर्वम सारखं एक भारतीय मेड एआय प्रॉडक्ट ला नको तेवढा डिजिटल फुटप्रिंट मिळाला. असंख्य देशातल्या लोकांनी ते बघितलं. 8 वर्षाचा एक मुलगा होता सर, त्यांनी पण कमालीचं एक छान प्रोडक्ट बनवलं ज्याचा तिथे डिस्प्ले होता. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टींना कुठेतरी इंटरनॅशनल एक प्लॅटफॉर्म मिळण्याची जी गरज होती ते तिथे मिळालं. यातल्या बऱ्याच लोकांचे एमओयूज झाले, बऱ्याच लोकांना ऑर्डर्स मिळाल्या फॉरेनच्या काही गोष्टींकडनं किंवा इंटरनल एकमेकांकडनंही, ज्यातला खूप छान प्रकारे त्याला आपण वाइंड अप करता येईल. पण ओव्हरऑल मी म्हणेन की मी अत्यंत सॅटिस्फॅक्टरी आणि खूप खुश आहे की असं काहीतरी इतक्या लवकर आपल्याकडे झालं. पण मला सांगा, एकीकडे आपल्या देशामध्ये कोणतेही सरकार असू दे, पण सगळ्यात मोठी समस्या असते बेरोजगारी. आता जेव्हा एआय नोकऱ्या खाईल ही भीती आहे, जर तुम्ही ते नवीन टेक्नॉलॉजी शिकली नाही, अडॉप्ट केली नाही, तर तुमची नोकरी किंवा तुमचं रोजगाराचं साधन नक्की जाऊ शकतं. अशा वेळेला आपलं गव्हर्नमेंट एआय वापरावरती काही बंधनं आणू शकेल का? असा काही कायदा होईल का? इन अ वे हो, पण नाही. पण म्हणजे काय की परत मी त्याच्याकडे तेच म्हणून बघतोय की
एआय आपण सोशल मीडिया सारखं बघतोय. तुम्ही जेव्हा हा प्रश्न विचारतो त्याला ती थोडीशी हो, ती हो, झालर आहे, हो. की बंधनं मला का लागतील, कारण त्याच्यातनं काहीतरी वाईट होईल. म्हणून मला त्याला थोडीशी वेबसाईट सारखी किंवा सोशल मीडिया सारखी झालर किंवा एखाद्या मोबाईल ऍप सारखी झालर वाटते. तुम्ही त्याचा जर व्यापक दृष्टिकोन बघितला तर मी इंटरनेटवर नाही बंदी आणू शकत. टेक्नॉलॉजी आहे शेवटी, ती बरोबर. थांबवू शकत नाही आपण. बरोबर. तर टेक्नॉलॉजी, टाइम अँड टाईड या 3 गोष्टी थांबत नाहीत. वा. सो तसं आहे ते बदलतच राहणार. तंत्रज्ञान, वेळ आणि लाट नाही काही थांबत. थांबू शकत. ते येणारच. आता बरोबर. मुद्दा कसा आहे, की त्यातलं काय घ्या हा भाग झाला पाहिजे. म्हणजे मला खूप छान कौतुकास्पद काही गोष्टी काय वाटल्या ओव्हरऑल या गेल्या, म्हणजे आपला मागचा इंटरव्ह्यू ते आता झालेल्या काळात असंख्य ठिकाणी आता इंडियन एआय प्रॉडक्ट्स बनायला पण सुरुवात झाली आहे. असं नाहीये की आपण फक्त त्यांचीच परदेशातल्या प्रॉडक्ट्स वापरायला लागलोय. प्रमाण कमी आहे पण बनायला सुरुवात झाली आहे. अच्छा. जीपीटी सारखं भारत म्हणून एक प्रॉडक्ट येऊ घातलंय. अगदीच येत्या काळात आपल्याला दिसेल की जे स्वतःचं भारतीय इंडियन मेक LLM आहे. असंख्य इंडियन एआय टूल्स आता उदयास येत आहेत. तर या सगळ्यामध्ये खूप चांगल्या दृष्टिकोनातून बघण्याचा उद्देश आहे. अर्थात त्याचा वेग कमी आहे का, तर हो, पण काहीच नाही पेक्षा मी याच्याकडे जरा बऱ्याच नजरेने बघीन. आता तुमचा आधीचा जो प्रश्न होता बेरोजगारी आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळंच बघितलं तर असंख्य प्रमाणात किंवा सगळ्यात मोठी जो हिट झालेली आहे ह्याची, ही परत IT सेक्टरमध्ये दिसतेय, हो. जी परत बाहेरच्या देशातल्या हो. कंपन्या आहेत. मग त्याच्यावर आपलं सरकार काहीच करू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जी कंपनीच बाहेरची आहे, बाहेरच्या देशातली आहे. बरोबर. पण एक परत बरी गोष्ट काय आहे, की आपल्या इथे जितक्या प्रमाणात नोकऱ्या जातील असं वाटतंय, तितक्या प्रमाणात वाढतील हेही दिसतंय. आणि आता ते लोकांना त्या पद्धतीने गोष्टी दिसायला लागतील, की जाणार तर 500% आहेत, 100-200 म्हणतच नाही, 500% काही नोकऱ्या कालातीत प्रमाणात बंद होतील. आपल्याला असं बरोबर, काही लोकच नाही बरोबर. असे दिसायला लागतील. पण त्याच वेळी खूप नवीन गोष्टी उदयास येणार आहेत. आता फक्त गंमत काय ना, की आपण आजच्या आधीचा सगळा काळ बघितला, अगदी 50, 60, 70 वर्ष मागची तर बघितली, तर तुम्हाला एक तंत्रज्ञानानं खूप काळ द्यायचं त्याचं बोट ढाळायला. आता तो वेळ कमी होणार आहे. हा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे आपल्याकडे काही आलं तरी इंडिया वॉज ऑलवेज लेट टू स्टार्ट किंवा वी ऑलवेज वर द लास्ट एंट्रन्स. कुठल्याही टेक्नॉलॉजीच्या रेसमध्ये नंतर ते सगळं जगाचं सगळं झालं वापरून तिकडे चालतंय का, सगळीकडे चालतंय का, ओके मग आता आम्ही करतो. हा आपला एक स्टँड पॉइंट राहिला. चांगला वाईट माहित नाही, कदाचित सगळीकडे ट्राय होऊ देत, टेस्ट होऊ देत, ही तेव्हाची कदाचित गरज असेल. पण आता तो पिरियडच खूप ड्रास्टिकली कमी झालाय. बरोबर. आणि त्यामुळे तुम्हाला तुमची परत इच्छा असो नसो त्याची बोट लवकरात लवकर धरावंच लागेल आणि तुम्हाला ते पहिलं पाऊल टाकावंच लागेल. नाही, आता मी तुम्हाला पॉझिटिव्हली प्रश्न विचारतो. अरे वा. मला AI चा वापर करून माझ्या व्यवसायामध्ये ग्रोथ, भरभराट आणायची आहे, कशी आणता येईल, काय करता येईल? चांगलं. आपण आता पहिल्यांदा छोट्या व्यावसायिकांपासून सुरुवात करू. छोटे व्यावसायिक आहेत किंवा दुकानं आहेत किंवा SMEs, MSMEs हा पहिला मी सेक्टर म्हणतो. या बऱ्याच ठिकाणी वन मॅन आर्मी असते. हो. म्हणजे एक माणूस सगळा पुश करत असतो, बाकी त्याला मदतीला स्टाफ असतो. पण सगळ्या त्या कंपनीमधल्या गोष्टी हा एकच व्यक्ती करत असतो. आता ती जी एक व्यक्ती आहे त्याचा त्या व्यक्तीचा काहीतरी कोर एक्सपर्टीज आहे. बरोबर. HR, सेल्स, मार्केटिंग, काहीतरी त्याचा एक एक्सपर्टीज आहे. काहीतरी बनवणं, काहीतरी सर्व्ह करणं. हे सोडून त्या व्यक्तीला असंख्य गोष्टी करायला लागतात. सुट्ट्या अप्रूव्ह करा, TDS भरा, खरंय. GST भरा, सॅलरी करा, असंख्य गोष्टी ज्या त्याला कराव्या लागतात. हा माझा शब्द आहे. बरोबर. त्या गोष्टी AI ने केल्या तर त्याचा वेळ वाचू शकतो त्या माणसाचा. आणि त्याला तो वेळ अशा ठिकाणी वापरता येईल जिथे त्याला आवडतंय किंवा जो त्याचा कोर एक्सपर्टीज आहे. प्रोडक्टिव्ह वेळ बरोबर. बरोबर. मग हीच सगळ्यात पहिली गोष्ट AI ने बिझनेस ग्रोथ कशी होईल. तुम्ही पहिल्यांदा हे आयडेंटिफाय करा, मी जे दिवसभरात 100 गोष्टी करतो त्यातल्या माझी, तुम्ही जो शब्द वापरला प्रोडक्टिव्ह, किंवा माझा कोर एक्सपर्टीज, मी ॲज अ अमेय म्हणून माझा कोर एक्सपर्टीज हा कशात आहे, तर तो या गोष्टीत आहे. माझं काम बातम्या लिहिणं आहे, तर मी बातम्या लिहिण्यावरती वेळ परफेक्ट जास्त द्यावा, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं, बाकीच्या कामांसाठी AI चा वापर करावा, तर तुम्ही मदत घ्यावी. परफेक्ट. हेच मी मग असे जे म्हणलं की काही ठिकाणी मला ज्या रोज कामं करायचं आहे तिथे AI चा स्तर माझ्यावरती असेल, काही ठिकाणी माझ्या खाली असेल. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं की बातम्या तुमच्या सारख्या लिहिणारा AI तयार व्हायला काही वेळ जाईल, पण त्या बातम्या लिहिताना तुम्हाला प्रूफ रिडिंग करायचंय, रिसर्च करायचंय, कदाचित अजून 10 गोष्टी करायच्यात, काही ऑपरेशनल गोष्टी तुम्हाला सांभाळायला लागतील.
काही गोष्टींचं एडिट करायचंय, काहींना काही सजेशन, काय अजून 10,000 हो. गोष्टी असतील. ह्या सगळ्या ज्या बाकीच्या अलाइड गोष्टी आहेत तिथे तुम्ही पहिल्यांदा AI वापरा ना. पण आता मी तुमची मुलाखत घेत असताना तुम्ही मला जशी उत्तरं देताय, तुम्ही मला जो वेगवेगळे विषय माहिती देताय, त्यानुसार माझे प्रश्न तयार होतात. परफेक्ट. AI पण असं करू शकेल? हा, आता ह्याच्या इथे मुद्दा चांगला आला की इथेच आपण थोडंसं जरा सायकोलॉजीकडे जाऊ. इथे 2 प्रकार येतात, युनिलॅटरल आणि मल्टीलॅटरल. माणूस आणि माणसाचं मन हे कायम मल्टीलॅटरल आहे. हो. म्हणजे काय, आता आपण दोघं गप्पा मारतोय, पण माझ्या मनात असंख्य असंख्य विचार गोष्टी आहेत, म्हणजे अगदी काहीही संबंध नसलेले. उद्या गुढीपाडवा आहे तर माझ्या घरी गोड काय असेल, बरोबर. किंवा इथून मला अमुक ठिकाणी जायचं तर गर्दी किती लागेल, पेट्रोल गाडीत व्यवस्थित आहे ना, इथपासून ते काय काही वाटेल ते. हो. दुपारी जेवणात कदाचित अमुक एक जे काय खाल्लं त्याच्यात हे असेल, हे आणि हे मी कंट्रोल करत नाहीये. नाहीये. हे असंख्य येतात, किंवा अरे यांचा शर्ट छान आहे, कुठनं घेतला असेल, असे जे काय आहेत ते गोष्टी चालतात. याला म्हणतात मल्टीलॅटरल. आता आपलं मन किंवा आपला मेंदू किती ताकदवान आहे बघा, हा त्या क्षणी तुमच्याशी बोलत असताना यातली प्रायोरिटी मागे लावतोय आणि त्यानुरूप तो तुम्हाला रिस्पॉन्ड करतोय. हो. हे दोन्ही करताना अजून एक एक्स फॅक्टर आहे ज्याला स्पॉन्टेनिटी म्हणतात, बरोबर. जे या दोन्ही नियमांच्या पलीकडे आहे. पलीकडचं आहे. बरोबर, की त्याला काहीच नाही, ज्याला प्रतिभा, क्रिएटिव्हिटी, स्पॉन्टेनिटी तुम्ही काहीही नाव द्या, ही या तिघांमध्ये येत नाही. आता AI जेव्हा काम करतं, अजून तरी म्हणजे आजच्या तारखेला जे काय प्रचलित AI आहे, हे AI अजूनही युनिलॅटरल आहे. म्हणजे काय, तुम्ही एक डिरेक्शन द्या, त्या एका डिरेक्शनवर ते उत्तम काम करेल, पण तेच करत असताना त्याचा अजून एका डिरेक्शन मधला काहीतरी मुद्दा तिथे जोडणं हे अजून तितकं करत नाहीये. म्हणजे उद्या करणार नाही का, त्याचं उत्तर मला माहित नाही. का माहित नाही, कारण युनिलॅटरल टू मल्टीलॅटरल झाला, जे टेक्निकली आणि टेक्नॉलॉजिकली जे चॅलेंजेस आहेत ते ओव्हरकम कसे होतील हे मला बघायला आवडेल जर झालं तर. पण मला ते प्रॅक्टिकली इतक्या लवकर, म्हणजे येत्या 6-7 वर्षात तरी होताना दिसत नाही. नाही, पण आता जेव्हा एखादी बातमी ChatGPT कडून लिहून घेतली जाते किंवा एखादं ऍप्लिकेशन अर्ज लिहून घेतला जातो, त्यावेळेला ते लिहून देतं आणि पुन्हा खाली विचारतं तुम्हाला अजून तुम्हाला हे आवडले का, पण- अजून वेगळं करून देऊ एक्झॅक्टली, का, तुम्हाला अजून एडिट करून देऊ? परफेक्ट, त्यालाच मी युनिलॅटरल म्हणतोय. मग ती सुरुवात झाली ना. नाही नाही, मल्टीलॅटरल नाही झालं. अच्छा, मल्टीलॅटरल त्या विषयापुरतंच ते फक्त विचार. म्हणजे आता फॉर इन्स्टन्स तुम्हाला आता एखादी बातमी लिहिता लिहिता तुम्हाला एक विनोद पण सुचतो, हो हो. जो कम्प्लिटली त्याच्या टँजंटच्या बाहेर आहे. किंवा दुसरं उदाहरण घेऊ, तुम्ही एखादी गोष्ट लिहिता लिहिता तुम्हाला अचानक तुम्हाला एक हरिकथा आठवतात, ज्याचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये, आणि कदाचित तुमच्या लिहिताना मथळा म्हणून तुम्ही वापरून पण टाकता एखादा शब्द जो पुलंचा आहे किंवा ओपूनचा आहे, जो तुमच्या ऑडियन्सला कळतो, कारण तो त्या कॉन्टेक्स्ट मधला नसला तरी त्या मल्टीलॅटरल डायमेन्शन मधला याचा अर्थ त्यांना कळतो. साधं उदाहरण घेऊयात, आता हा ग्लास पडला समजा इथे, तर मी एकदम तुम्हाला म्हणलं की त्या ग्लासचा अण्णू गोकट्या झाला का, तुम्हाला हसायला येईल हो. का? आता तो रेफरन्स तुम्हाला रेफरन्स आहे, हे इथे नाही ना. बरोबर. इथे तो फक्त ग्लास पडणं ह्याला अनुसरून काही सांगेल. किती नाही, पण आम्ही आतापर्यंत असं म्हणत होतो की हा एक सार्वत्रिक वादाचा मुद्दा आहे की AI ला भावना नाहीत, हा. इमोशन्स नाहीत, हम्म. त्यामुळे AI कोरडा आहे आणि कोणत्याही क्रिएटिव्हिटीमध्ये त्याच्यामध्ये जी एक सृजनशीलता असते त्याच्यामध्ये मानवी भावना असतात, त्यामुळे त्या आपल्याशा वाटतात किंवा त्या अधिक कनेक्ट होतात. पण मी आता असं बघितलेलं आहे की एखाद्या अपघाताची हृदयद्रावक बातमी लिहून दे म्हटल्यानंतर देईल. उत्तम पद्धतीची बातमी लिहून Perfect. देतो. AI ला जर तुम्ही चांगले प्रॉम्प्ट दिलेत तर ते तुम्हाला उत्तम एखादं काय म्हणतो प्रेमगीत लिहून देईल, प्रेम कविता लिहून आता देईल. गंमत बघा, तुमच्याच प्रश्नात तुमचं उत्तर होतं की एखाद्या सॉफ्टवेअरला तरी मन कुठे असतं, नाही, एखाद्या एडिटिंग सॉफ्टवेअरला इमोशन्स नाही आहेत. पण ते ऑपरेट करतो माणूसच. परफेक्ट, मग AI पण ऑपरेट माणूसच करतोय ना, हे का आपण विसरतो. गंमत काय होते की इथे तुम्ही प्रॉम्प्ट तुम्हीच देताय ना, आणि तो प्रॉम्प्ट योग्य पद्धतीनं गेला पाहिजे, आता त्या इमोशन्स तरच त्या ते. माणसाकडे पाहिजे. आता मुद्दा होतोय कुठे, म्हणजे हा मी असंख्य याच्यावरती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मी जेव्हा डिबेट्स मध्ये भाग घेतो तिथे हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मी मुद्दाम हाच मुद्दा म्हणतो सगळ्यांना की आजकाल माणसांना तरी कुठे इमोशन्स राहिले आहेत, माणसंच कोरडी झाली आहेत. हो. मग माणसं जर कोरडी माणसंच जर प्रॉम्प्ट देणार असतील तर कोरडच आउटपुट येईल ना. खरंय. पण जेव्हा तुम्ही एखाद्या खूप म्हणजे तुम्ही तुमचं मन जर त्या सगळ्या ओतप्रोत भावनांनी भरलेलं असेल तरच ते तुमच्याकडनं येईल ना. जर तो प्रॉम्प्ट मध्ये जर ते सगळं आलं, तो आशय आला, तर का नाही तुम्हाला ते सॉफ्टवेअर चांगला आउटपुट देणार. पण मग जसं आपल्या सोशल मीडियामध्ये एक अल्गोरिदम असतो
तसा एआय मध्ये पण हा प्रॉम्प्ट घेतानाचा अल्गोरिदम तयार नाही होईल ना का? नाही ना होऊ शकत. म्हणजे चारुदत्त जोशींना अशा पद्धतीचं लिखाण लागतं हे जेव्हा त्याला 100 वेळा कळेल तरी तो 151 वेळा चारुदत्त जोशींना अपेक्षित असलेलीच उत्तरं द्यायचा प्रयत्न अल्गोरिदम करतो. करेल का? करेल ना, पण परत तुम्ही लक्षात घ्या की तो तुमच्या धाटणीचं लिहिल, शैलीचं कसं आणणार? हम्म. हे फरक खूप मोठे आहेत. तो तुम्हाला हे सांगेल की अच्छा हा काय बाबा ग्राफिक डिझायनर आहे, या ग्राफिक डिझायनरला हिरव्याच्या छटा आवडतात, तर तो ती छट म्हणजे ते काय म्हणतात की हिरव्या रंगाच्या शेड्स वापरेल. पण त्याच्यातलं जे काय कलर थेअरी आहे की ह्याच्या शेजारी कुठला रंग जाईल, कुठला फॉन्ट जाईल, त्याच्यातलं बाकीचं जे काय कलर टेक्स्चर आहे, हे सगळं नाही ना येणार. अच्छा. आता गंमत म्हणून परत तेच मगाचं उदाहरण देतो. मी जर कुठल्या एखाद्या मुद्द्यावरती गाणं गायला लागलो आत्ता, तर मी अत्यंत बेसूर आणि अत्यंत तालबद्ध गाईन. हम्म. कारण तो काय माझा प्रांत नाही. हातोटी नाही, काहीच नाही. मला आवड म्हणून मी गाईन. पण मी जर माझा आवाज क्लोन केला आणि ऑटो ट्यून सारखे काही फीचर्स वापरून माझ्याच आवाजात हे गाणं म्हणून दाखव असं जर एक एआय ला दिलं, तर ते माझ्यापेक्षा बरं गाईल. हम्म. म्हणजे गाणं या फ्रेम मध्ये बोलायला झालं तर अमेय जे गाईल त्याच्या स्तरापेक्षा एआयचा स्तर चांगला आहे. चांगला असेल. मग उद्या जर मला माझ्या काय बाबा बायकोच्या वाढदिवसाला तिच्यासाठी गाणं म्हणून काहीतरी रेकॉर्ड करून पाठवायचंय, तर मी एआय वापरलीन ना, कारण त्याचा स्तर माझ्यापेक्षा चांगला आहे. चांगला आहे, बरोबर. पण समजा जर एखाद्या ठिकाणी काहीतरी लिहायचंय, एखाद्या तांत्रिक विषयावरती एक न्यूजपेपर आर्टिकल लिहायचंय, तर कदाचित माझा भ्रम तरी असा आहे की मी बरं लिहीन. तर बरोबर. तो जोपर्यंत आहे आहे. तेव्हा जर मी एआय वापरलं तर मी माझीच फसवणूक करतोय. हम्म. सो हे आपण कळून घेणं गरजेचं आहे. होतंय काय की आपण येणं केनं साऱ्या ठिकाणी ते वापरायला लागलोय, जे चुकीचं आहे. एआय ची भीती नाहीये, पण तरी सुद्धा एआय बद्दल अजूनही काय म्हणू आपण, उत्सुकता आहे, कुतूहल आहे, पण त्याचबरोबर ती हे पुढे जाऊन कुठं जाणार आहे नेमकं, ही जी एक हुरहुर आहे त्याचं काय करायचं? आता गंमत काय ना की आपलं असंख्य आयुष्य आजवरचं हे असंच गेलेलं आहे की मला माहितीये की उद्या मी काय करणार आहे. हम्म, हम्म, हम्म. आत्ता आपल्या आयुष्यात पहिल्यांदा असा वेळ आणि असे एक तंत्रज्ञान आलेलं आहे की नाही माहिती हे पुढे कुठं जाईल आणि आणि काय करेल. आणि ते तुम्हाला अशा लेवल पर्यंत नेतंय की इट्स ओके नॉट टू नो की उद्या काय होईल. येस. फॉर इन्स्टन्स मी अगदी दुसरं उदाहरण देतो. माझी मुलगी आता पहिलीतनं दुसरीत गेली, तर सडनली काही तिच्या म्हणजे तिच्या मैत्रिणी मित्रांचे आई वडील असं चर्चा चालली होती की पुढे हे काय करतील वगैरे वगैरे. तर मी म्हणलं मला नाही माहिती. हम्म. आणि सगळ्यांचं एकदम माझ्याकडे असं हे बघितलं, असं कसं आमचं ठरलंय. मी म्हणलं मला नाही माहिती. आणि मी म्हणलं की मला नाही माहिती हेच मला मान्य करायचं की मला नाही माहिती. माहिती खरंय. आणि पुढं काय वाढून ठेवलेलं आहे, काय झपाट्यानं तंत्रज्ञान बदलते, काळाच्या ओघात कोणते नवीन प्रश्न निर्माण होतील, कोणती आव्हानं असतील, हे आपण खरंच इमॅजिनही करू शकत नाही आता. आणि हे मान्य करायला लागेल हो, की हे हो. असंच असणार आहे. आहे. आणि त्या हे काळ्या एक काळ असा होता की सरकारी नोकरी लागली की आयुष्याचं संपलं. सोनं झालं, संपला बरोबर. विषय. आता तसं तसं नाही. कुठल्याच नोकरी पूर्ण हो. त्यामुळे आपण एका काळ्या गुहात आज चाललोय. कदाचित काहीतरी उद्या उजेड दिसेल, पण तो उघडलेल्या दाराचा आहे का आत येणाऱ्या ट्रेनचा आहे माहित नाही. खरंय. पण आपण जे चाललोय तेच नित्य नियमाने करत राहून आपला स्तर जर वाढवत राहिला तर कदाचित आपण बाकीच्यांच्या पेक्षा काही काळांनी चिरडले जाऊ असं म्हणूयात. मग असा जो माझा प्रश्न होता त्याकडे जो पुन्हा की मला शिकायचं आहे, हो. माझी मानसिकता आहे, हो. तर मी सुरुवात माझ्या मोबाईलवरती माझे जे ठरलेले 3-4 आपल्याला ऍप माहिती आहेत, चॅट जीपीटी, जेमिनी आहे, त्यानंतर मेटा AI परप्लेक्सिटी आहे. आणि मेटा आहे, तर मी सुरुवात कशी करायची? मी आता- पहिल्यांदा प्रॉम्प्ट द्यायला हा. शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे? आता साध्या गोष्ट आहेत की हे सगळं थोडंसं जर आपण जर इकोसिस्टीम बघितली तर असे असंख्य एआय टूल्स आहेत. प्रत्येक टूल वेगवेगळं काम करतं. त्याच्याचबरोबर टूल्स बरोबर काही LLMs म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स किंवा असे आहेत जसं चॅट जीपीटी सारखं हम्म. की ते सगळंच करतं. हम्म. काही टूल्स आहेत की जे तेवढंच काम करतात. म्हणजे गॅमा नावाचं एक टूल आहे की ते फक्त प्रेझेंटेशनच बनवतात. त्याला तुम्ही म्हणलात की बाबा गाणं लिही, त्याला नाही जमणार. बरं. पण चॅट जीपीटी सारखे मॉडेल्स आहेत की त्याला तुम्ही काही सांगा ते सगळंच करून देईल. हम्म. सो पहिल्यांदा हा 2 फरक मी सांगतो की टूल्स आणि मॉडेल्स. मी म्हणतो की 1-2 मॉडेल्स आणि एखाद 2 टूल्स एवढं जरी तुम्ही वापरायला लागलात सुरुवातीच्या काळात हम्म. तर तुम्हाला बेसिकली ते टूल्स जमायला लागतात. आता हे सगळी टूल्स जी आहेत किंवा हे सगळे मॉडेल्स जे आहेत हे सगळे व्हॉट्सअप, जीपे किंवा तुमचा युट्यूब किंवा गुगल पे सारखं आहे. ते येण्यासाठी ते शिकवावं लागत नाही.
म्हणजे मी आता एक लेख लिहिला मागे एका वर्तमानपत्रासाठी, त्याच्यात मी लिहिलं होतं की एआय यायला एआय यावं लागत नाही. वाह, So, क्या बात. कसं आहे ते की हो. हे शिकायचं असेल, वापरायचं असेल तर ते येणं गरजेचं नाहीये. हम्म, ते ओपन करून बघितलं, तुम्ही टाकलं की काही ना काहीतरी आउटपुट येतं. हम्म. तुम्ही कितीही वाईट प्रॉम्प्ट दिलात तरी आउटपुट येतच. बर. तर तुम्ही ते वापरून बघा. आता कसं होईल की वापरून बघितलं, तुम्हाला वाटलं की अरे हे वाईट आहे, परत ट्राय करा, काहीतरी बरं द्या, थोडंसं जास्त लिहा, अजून जास्त द्या, तुम्हाला ह्याचे आउटपुट बदलताना दिसतील. पण आता याचं अर्थगणित कसं आहे? म्हणजे मला एआय ची टूल्स घ्यायची असतील तर मला अजून साधारण तरी काय अजून पैसे द्यावे तरी लागतात? हा अजून तरी बहुतांश एआय टूल्स ही फुकट आहेत. बहुतांश, सगळी नाही मी म्हणणार. बर. म्हणजे अगदी जीपीटी सारखं टूल ते फुकटही मिळतं, 300 रुपये महिन्यालाही मिळतं. मी म्हणेन की तुम्ही फ्री वाल्यापासून सुरुवात करा. ओके. तुम्हाला काही ना काहीतरी गोष्टींचे आउटपुट सगळे मिळणार नाहीत. फ्री टूल आणि पेड टूल यात फरक फरक असेल. प्रचंड प्रचंड फरक आहे. पण मी म्हणतो की अगदी तुम्हाला ज्याला टेस्टिंग वॉटर्स हो, म्हणतात की मला हो. तपासून सुरुवातच बघायचं, करायची. तर तिथे हे वापरून बघायला काहीच हरकत नाही. मला फक्त म्हणायचं की तुम्हाला ते जे कुतूहलच्या पुढेपर्यंत पोहोचलात, अरे तर माझी क्युरिओसिटी झाली, आता मला खरंच काहीतरी फायदा करून घ्यायचा आहे, या स्टेपला पोहोचल्यावर पेडला जा. बर. तोपर्यंत जायची तशी बघायला गेलं तर गरज नाही. पण आता इंटरनेटला कसं आपण किती जीबी डेटा वापरतो त्याच्यावरती पैसे देतो, तसं एआय ची अजून तरी- टूल्स वापरताना काय आहे का? अजून तरी नाही. अजून तरी या शब्दाला मी 3-4दा अधोरेखित करतोय. हो. कारण कुठल्याही दिवशी कुठलंही टूल फ्रीचं पेड होऊ शकतं, पेडचं फ्री होऊ शकतं, बरोबर. कारण ते आपले कोणाचेच नाहीत. हो. सो आजतागायत बहुतांश एआय टूल्स तुम्हाला फ्रीमध्ये वापरता येतील. त्याच्यासाठी फक्त तुमचं इंटरनेट कन्झ्युम होईल आणि त्याच्यावरनं ते तुमचा डेटा वापरून तुम्हाला माहिती देत राहील. याच्यात मी म्हणण्याचा उद्देश परत एवढाच आहे की जोवर कुतूहल ही पातळी आहे, तेवढ्यात हे ट्राय करून बघा, विविध पद्धतीने देऊन बघा. एकाच लाईन प्रॉम्प्टच्या ऐवजी 5-6 लाईन्सचा प्रॉम्प्ट द्या, तुम्हाला अजून उत्तर बरं येईल. आणि आता आजकालच्या बऱ्याचशा टूल्समध्ये तुम्ही मराठीतही बोलू शकता. त्याला काही इंग्लिशमध्येच प्रॉम्प्ट दिला पाहिजे असंही काही गरज नाही. अच्छा. म्हणजे आजकाल जीपीटी किंवा जेमिनीला मी मराठीतनंही प्रॉम्प्ट देऊ शकतो. जीपीटीला तर मी म्हणजे व्हॉइस प्रॉम्प्ट पण देऊन त्याच्याशी गप्पा पण मारू शकतो. बर. की आपण दोघं गप्पा मारतोय, तर त्याच्याऐवजी मी एखादी गोष्ट जीपीटीलाच विचारली आणि त्यांनीच उत्तर दिलं. पण मग आता जे एकाकी आजोबा किंवा दाम्पत्य राहतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी खूपच आहे. एआय फार महत्वाचं आहे. मग अत्यंत महत्वाचं आहे. का नाही तुम्ही त्यांच्याशी म्हणजे गप्पा मारू मनातल्या शकता? मनात कुढत बसण्यापेक्षा मला कुणाशी तरी बोलायचे, शेअर करायचे, तर एआय शी बोला. चॅट जीपीटीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा. उजव्या साईडला कोपऱ्यात एक बोलण्याचा माईकचा सिम्बॉल दिसेल, तो दाबा आणि गप्पा मारायला सुरुवात करा. ते तुमच्याशी मराठी, कोकणी, विदर्भी कुठल्याही भाषेत बोलू शकतं. बाप रे. आणि हे फुकट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काहीही पैसे भरायची गरज नाही आता, म्हणजे आज. अच्छा. हे म्हणण्याची गरज, कारण ह्याला शेल्फ लाईफ आहे. हो, बरोबर. कधीही कुठल्या बदलू दिवशी शकतो. बदलू शकतो. तर ऍज ऑफ नाव तरी हे फ्रीमध्ये गप्पा मारू शकतात. तुम्ही म्हणताय की आजी आजोबा आणि जे एकटे राहतात त्यांचेच. मी दुसरं उदाहरण देतो. मला उद्या मुलाखत आहे माझी, हम्म. ती तिथे प्रॅक्टिस करायला काय प्रॉब्लेम आहे? हो, हो. की उद्या मी बरोबर, या बरोबर. जॉबसाठी इंटरव्ह्यू देतोय, तर हे चॅट जीपीटी तू माझी मुलाखत घे. माय गॉड. आता तो माझी मुलाखत घेईल आणि तो शेवटी मला हेही सांगेल की माझ्या काय चुकात, काय चांगल्या वाईट गोष्टी आहेत. आता हा वापर करण्यात का गैर आहे? किंवा उद्या मी ह्या विषयाची परीक्षा देतोय, हा टॉपिक मला नीट कळत नाही, तू मला प्लीज मराठीतनं समजावशील का? पण मग या अशा केसमध्ये खरोखर शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार. नाही ना. परत मला नकोय शिक्षक, मी आता गंमत मी बघा. चॅट जीपीटी वरती त्याच्याकडनंच अभ्यास करून आता देतो. गंमत बघा. हीच परत गोष्ट कशी होते, कुठला शिक्षक जाईल? जो शिक्षक मला फक्त पुस्तकी ज्ञान देतोय, याला त्रास आहे. पण ज्या शिक्षक स्वतःचे एक्सपिरियन्सेस ऍड करून शिकवतोय, तो कसा पण मिळेल? आम्ही सर दुर्दैवानं आपल्याकडची शिक्षण पद्धती अशी आहे की जी फक्त जसं आपण म्हणतो की सर्टिफिकेट देणारं शिक्षण आहे. आता तशाच पद्धतीनं पण- केवळ घोकमपट्टी करून वर्षानुवर्ष पाट्या टाकणारे जर शिक्षक असतील तर ते बदलणार. गंमत म्हणजे परत आता याला चांगली म्हणजे काय सिल्वर लाईनिंग त्या क्लाउडला एकमेव आहे की एनईपी मुळे आपण नॉलेज इकॉनॉमीवरनं स्किल्स इकॉनॉमीकडे जातोय. सो आजवर 4 बुक वाचलेत म्हणून याला नोकरी द्या, हे बदलून तुला काय येतं त्याच्यावरती नोकरी Perfect. मिळणार आहे. सो परफॉर्मन्स ओरिएंटेड असाल तर हो. तुम्ही टिकणार, ऍब्सोल्युटली. नाहीतर नाही. म्हणजे मलाही हे बऱ्याचदा कौतुकास्पद वाटतं की असंख्य ठिकाणी जिथे प्रमोशन्स असतात म्हणजे मिड मॅनेजमेंट लोकांचे, नाही त्याची डिग्री चांगली आहे, मग परफॉर्मन्स कमी असेल तरी तुम्ही त्याला प्रमोट करा. तर ते तसं काही आता घडणार नाही, कारण आता आपण स्किल्स इकॉनॉमीकडे ऑलरेडी पोहोचलेलो आहोत. म्हणजे पोस्ट ग्रॅड वाले कॉलेजेस तुम्ही बघितलेत तर ते ऑलमोस्ट बरेचसे कॉलेजेस एनईपी च्या अफिलिएशन मध्ये आलेले आहेत. शाळांचं पर्यंत येईलच लवकरात लवकर. तर तिथे ज्या क्षणी हे एनईपी पूर्ण होईल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे सगळे गाईडलाईन्स, तेव्हा आपण
बाय डिफॉल्ट ॲज अ सिस्टीम म्हणूनच देश आपण स्किल्स इकॉनॉमीला जाऊ. कौशल्य ज्याच्याकडे आहे तोच टिकणार. ठीक आहे. 25 वर्षाचा मला अनुभव आहे, काही नाही. उपयोग नाही. तुमच्याकडे परफॉर्मन्स काय आहे याच्यावरती तुमची लायकी काउंट केली जाणार. आता स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर. अगदी किंवा माझी डिग्री एवढी एवढी आहे, अरे पण कालचं आलेलं पोरग तुझ्यापेक्षा अधिक स्मार्ट वर्क करतंय, बरोबर, तो पुढे जाणार नक्की. परफेक्ट. आणि ह्याच्यात काहीही गैर गैर नाही. अगदी बरोबर. आता गंमत काय ना, की आता तुम्ही जे वाक्य बोललात ह्या वाक्यावरच लोकांना आक्षेप आहे. कारण मी माझ्या आजूबाजूला एक कम्फर्ट झोन तयार केला आहे. एक्झॅक्टली. त्याच्या बाहेर स्वतःच्या पडायचं प्रेमात नाही. मी पडलेला असतो, मी भारी आहे असं मला वाटत असतं. ते त्यामुळे unfortunate. जगात काय चाललंय हेच आपल्याला मान्य होत नाही. पण मग मला एक सांगा, ज्या वेळेला रोबोटिक हे फील्ड उदयास आलं त्याच्या आधीपासून एआय आहे का एआय मुळेच रोबोटिक आलं? आता हे दोन्ही गोष्टी कशा आहेत ना, की इंटरनेट आलं म्हणून ऑनलाईन बँकिंग आलं, का ऑनलाईन बँकिंग करायचं होतं म्हणून इंटरनेट आलं, असं म्हणण्यात नाही, आलं. इंटरनेट आलं म्हणून ऑनलाईन बँकिंग. बरोबर. हो. तसंच एआय हे तसं बघायला गेलं तर 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द आलाय. त्याच्या आधी थिंकिंग मशीन्स म्हणून असंच तंत्रज्ञान अत्यंत रूढार्थाने वापरलं जात होतं. तुम्ही ज्याला रोबोट म्हणतोय, जो चालतो फिरतो बोलतो, असा 18व्या शतकात देखील बनलेला आहे. बर. जपानमध्ये आणि वेस्ट जर्मनीमध्ये 1970 मध्ये चालणारा, न धडकणारा, न पडणारा रोबोट जो प्रत्येकाशी गप्पा मारतोय हाही होता. 1970 मध्ये होता. आणि यातले बरेचसे ठिकाणी या गोष्टी तेव्हापासून आहेत. 1956 साली हा शब्द आलाय, तो काळ आलेला शब्द नाही. फक्त मी परत म्हणतो तसं, की हे एखादं फळही तेव्हाच म्हणजे हे पिकाला जो लागलेला वेळ आहे तो एवढ्या वर्षांचा गेला, कारण तेवढं त्याला खाद्यच नव्हतं ना. सगळीकडे आपण असं बघतोय, विशेषतः आपल्याकडे आता जे मोबाईलवरती रील्स येतात त्याच्यामध्ये मी बघतो की आपल्यापेक्षा चायना खूप पुढे आहे सगळ्या बाबतीत. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत आणि वेगवेगळ्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यापासून ते टेक्नॉलॉजी पर्यंत एआयच्या क्षेत्रामध्ये जगभरात कुणाचा दबदबा आहे? आता दोन गोष्टी परत आल्या याच्यात. एक म्हणजे परत आपण आलो एआय टूल्स, एआय चे अलाइड गोष्टी म्हणजे रोबोटिक्स, मशिनरीचा वापर करून मॅन्युफॅक्चरिंग आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एआयचा अंतर्भाव करणं. आणि तिसरं म्हणजे एआयचा वापर करणारी लोक. आता एआयचा वापर करणारी लोक हे पण गरजेचं आहे, कारण तिथे मार्केट जास्त, मार्केट जिथे जास्त तिथे कन्झम्पशन जास्त, कन्झम्पशन जिथे जास्त तिथे सगळी सेलर्स जास्त. हे बेसिक गणित बघितलं. टूल्स बघितले म्हणजे जे आपण ज्याला आपण मॉडेल्स म्हणतो, जीपीटी सारखे, की जे सगळ्यात महत्वाचे आहेत, तर देशभरात बघितलं तर भारतात ते अजून तसं म्हणायला गेलं तर प्रोफाऊंड स्टेबल झालेलं असं अजून तरी आपल्याकडे नाही. बनतात पण नाही. चायनाकडे 7-8 आहेत, नाही सॉरी, चायनाकडे 1-2 आहेत, वेस्ट युरोपियन मध्ये 5-6 आहेत आणि अमेरिकेचे 10-15 आहेत. सो हा त्याचा परी बघितला की ऍज फार एज द मॉडेल्स म्हणून बघितलं तर, की ज्याला आपण चॅट जीपीटी सारखे, की ते काहीही सगळा डेटा प्रोसेस करणं, LLMs करणं वगैरे वगैरे. टूल्स बद्दल बघितलं साधारण हाच रेशो तुम्हाला दिसेल, की भारतात अगदीच शून्य असं नाही, पण काही आहेत वगैरे वगैरे वगैरे. सगळ्यात मोठी स्ट्रेंथ जी आपल्याकडे आहे म्हणजे जगभरातले एआय वापरकर्ते सगळ्यात जास्त आपल्या देशात झालेत, होतील नाही, झालेत भारतामध्ये. हो, म्हणजे भारतीय असं पण म्हणूयात. हे सगळ्यात जास्त एआय वापरकर्ते झालेत, होतील असा माझा शब्दच नाहीये. आता ह्यामुळे असंख्य पॉसिबिलिटीज वाढल्यात, की उद्या कदाचित मला चॅट जीपीटी इंडियन व्हर्जन असं वेगळं मिळालं तरी मला अवाक होणार नाही. जसं मॅकडॉनल्ड्सनी भारतातला मेनू कसा वेगळा होता, असं काही या टूल्सचं इंडियन व्हर्जन आलं तर मला काहीही वाईट वाटणार नाही. आता दुसरी गोष्ट काय, की इंडियन बिंग द मोस्ट काय बाबा ह्याचा सगळ्यात जास्त वापर करता, ह्या नुरूप काही गोष्टी बनवा. दुसरी एक चांगली गोष्ट जमेची आपल्याकडे बनते, की हे सगळ्या गोष्टींसाठी लागणारे जे सर्व्हर्स आहेत, डेटा सेंटर्स आहेत, हे आजवर भारतात नव्हते. पण ते आता तुम्ही गेल्या 1 महिन्याभरापूर्वीची जर बातमी बघितली असेल तर आपल्याकडे विशाखापट्टणमला आता हे बनतात. आता जेव्हा हे डेटा सेंटर्स पण इथेच असतील, वापरकर्ता सगळा इथला असेल, या सगळ्या ठिकाणी लागणारी जी काय वर्कफोर्स आहे ती परत बनवणारे असंख्य एआय इंजिनियर्स या देशात बनत आहेत. सायबर सिक्युरिटी कळणारे इंजिनियर्स इथे बनत आहेत. त्यामुळे आय डोंट फील की आपल्या इथल्या या सगळ्या गोष्टींमुळे जगाचे जसे IT सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणून भारताकडे बघितलं गेलं, तसं एआय सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून भारताकडे बघायला लागले जग, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. आपल्याकडं जेवढ्या वाटा असतात तेवढ्या पळवाटा असतात.
जेवढे कायदे बनतात तेवढेच ते कायदे योग्य पद्धतीनं तोडून मोडून त्यातनं कसं बाहेर यायचं बघतात. बरोबर. तुम्ही वारंवार सांगताय, मागच्या इंटरव्ह्यू पण सांगितलं की एआय मुळे नोकऱ्या जातील, पण त्याच वेळेला त्याच्यापेक्षा जास्त नोकऱ्या तयार होतील, क्रिएट होतील. बरोबर. ही पॉझिटिव्हिटी आहे. मला मुळात आता तुम्हाला असं विचारायचं की जसं तुम्ही मगाशी म्हटलात की मला एक गाणं तयार करायचंय, तुम्ही ते तुमच्या आवाजात गाणं तयार केलं, एआयनं तुम्हाला छान शब्द लिहून दिले, छान गाणं तयार करून दिलं. तुम्ही असं पण म्हटलात की काही हयात नसलेल्या गायकांच्या आवाजात तुम्ही गाणी करताय. मग एक प्रकारे तुम्ही जे आत्ता हयात असलेले गायक आहेत त्यांच्या पोटावर पाय आणताय. आता त्याच्यामध्ये पुन्हा हाच प्रॉब्लेम आहे की मला जर फुकट मिळते, शेवटी हे सगळं जग जे आहे हे व्यवहारी आहे, ज्याच्यामध्ये मला जास्ती नफा आहे, जिथे मला खर्च कमी आहे त्या गोष्टी मी करणार. सो मला जर या गोष्टी फुकट मिळत आहेत तर मी त्या गोष्टीसाठी हे पैसे का खर्च करू, असं म्हणून त्याच्यातनं हा एक प्रकारे इलिगल बिझनेस वाढणार नाही. परफेक्ट. इलिगल पेक्षा मी अनएथिकल हा शब्द अनएथिकल. वापरतो. ठीक आहे. आता दोन गोष्टी आहेत त्याच्याकडे. पहिल्यांदा लक्षात घेऊयात की जी अभिरुची समाजाची तसाच कंटेंट बनला जातो, हे पहिल्यांदा आपण मान्य करूयात. 2025 या वर्षी मराठीतला सगळ्यात जास्त एंगेजमेंट असलेला युट्यूब वरचा कंटेंट हा साडी नेसून जिना कसा उतरायचा हा आहे. बर. म्हणजे वैचारिक लोकांनी त्यांची दुकानं बंद करायचीत का? अजिबात नाही. मग अभिरुची कोणाची बोंबलती आहे? हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या की हे थोडस मी आलोच, मी तुमच्या मुद्द्यापर्यंत येतोय. माझं म्हणणं आहे की ही बाजू समाजाची लक्षात घ्या. मीडियाची जबाबदारी ही अजिबात नाहीये की लोकांचं प्रबोधन करत बसा. ती कदाचित वन ऑफ द बाय प्रोडक्ट्स असेल. त्यांची अभिरुची जी आहे तोही तुम्ही जसं म्हणलात व्यवहार आहे, तसाही हेही हा बिझनेस आहे. ज्याला डिमांड आहे तसाच कंटेंट बनला जातो. आमच्याकडे आमच्या या न्यूज चॅनलमध्ये आम्ही पूर्वी जाहिराती बनवण्यासाठी लोकल इथल्या मॉडेल्सचा वापर करायचो. आता आमच्या ऑफिसमधले टेक्निशियन एआय वरती जाहिराती करायला लागलेत. त्या मॉडेलचा व्यवसाय गेला. परत व्हॉइस ओव्हर आता एआय वरती व्हायला लागलेत. व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचा व्यवसाय गेला. बरोबर. आता आलो मी परत. आता ते जो कोणी व्हॉइस ओव्हर देणारी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तींनी असं काय बिल्ड केलंय की त्या व्यक्तीलाच घेतलं पाहिजे इतक्या वर्षात? तो क्वालिटीचा भाग आहे ना, तो लोकांना कळत नाही. मग मला जर पूर्वी व्हॉइस ओव्हर साठी 1500 रुपये द्यायला लागायचे, आता मला तो व्हॉइस ओव्हर एआय कडनं 300 रुपयात मिळतोय. माझ्याकडे एथिक्स नाहीये, माझे 1200 रुपये वाचले. मग ही जी लोक कोणाचा व्यवसाय जाईल? जे अमॅच्युअर्स आहेत त्यांचाच जाईल. उद्या बच्चन संख्या मोठी आहे, मग त्यांना स्वतःला अपग्रेड करावंच लागेल. हेच मी मगाचपासून म्हणतोय. परत अपग्रेड करायचं मी काय करायचं? मी धडपडतोय, मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी काम करतोय, कष्ट घेतोय. मान्य करा की व्हॉइस ओव्हर मध्ये तुमचा, मी परत तो शब्द जो वापरतोय की मला माझा स्तर आणि एआयचा स्तर ओळखायचा आहे. मान्य करावं लागेल. एआयला मागे टाकेल असं कौशल्य माझ्याकडे आहे, जे मगाचपासून मी म्हणतोय. तुम्ही आता म्हणताय की माझ्याकडे इतक्या वर्षांचा अनुभव आहे. अरे पण ते नॉलेज झालं, मला स्किल्स हवी आहे. उदाहरण घेतो, तुम्ही जे म्हणताय त्याच्यातलंच उदाहरण घेऊयात. बच्चन साहेबांचा व्हॉइस ओव्हर जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही ओरिजिनल कराल का एआय कराल? बच्चन साहेबांचं असेल तर ओरिजिनलच कराल. का बरं? कारण अमिताभ बच्चन हे नाव आहे त्याच्यामध्ये. अजून स्किल्स, कारण त्यांचं व्हेरिएशन आहे. पण हे मला त्या माणसाबद्दल, त्या कलाकाराबद्दल प्रचंड आदर आहे, आत्मीयता आहे. नाव सोडा, मला म्हणायचं नाव सोडा. आपण अगदी एक खूप छान व्हॉइस ओव्हर डबिंग मधलं एक उत्तम नाव घेऊयात. नाही, आता मी उलट तुम्हाला तेच सांगतोय. आता कसं झालेलं आहे की एआय मध्ये इतक्या व्हेरिएशनचे व्हॉइस ओव्हर करून मिळतात, बरोबर, की मला आता कोणत्याही रिनोड आर्टिस्ट कडे जायची गरज नाही. बरोबर नाही, तेच ना, मी परत तेच सांगतो. त्यामुळे व्हॉइस ओव्हर करणाऱ्या आमच्यासारख्या आर्टिस्टनी करायचं काय? स्तर वाढवायचा. किंवा तुम्ही तुमचा एआय मॉडेल का नाही बनवत? माझा आवाजाचा एआय क्लोन तयार करायचा का नाही तयार करू शकत? उद्या मला जर एक जाहिरात करायची असेल तर मी तुम्हाला घ्यायच्या तुमचा व्हॉइस ओव्हरचा क्लोन पण घेऊ शकतो ना. असेही ऑप्शन्स आहेत. हो, पण माझा क्लोन करून तो वापरणार कोण? जगात जसे तुम्ही लोकांचे वापरता तशाच ठिकाणी तुमचाही तुम्ही विकू शकता. ओके. दोन पर्याय आहेत सर. एक म्हणजे स्वतःचा स्तर इतका वरती करा की एआयच्या वर जा, किंवा एआयच बोट धरा. लोक जर एआय व्हॉइस ओव्हर करतायत, मी माझ्याच आवाजाचा एआय व्हॉइस ओव्हर करू शकतो ना. तसेही ऑप्शन्स अवेलेबल आहेत माझ्याकडे. आता गंमत काय ना, अरे देवा हे कसं करायचं? मग तिथेच तर तुमचं, मग तुम्ही एआय केलं म्हणजे काय केलं? हाच तर माझा प्रश्न आहे. साधी गोष्ट आहे. तुम्ही आता विषय काढलात म्हणून 11 लॅब्स नावाचा एक टूल आहे. या टूलवर जगातल्या कुठल्याही माणसाला स्वतःच्या व्हॉइस ओव्हरचा क्लोन करून तो मॉडेल रेडीली ठेवता येईल. मग मी तो माझ्यासाठीच वापरा का जगात सगळ्यांना वापरायला फ्री करा किंवा पैसे देऊन करा, हे ऑप्शन तुमच्याकडे आहेत. करा ना ट्राय.
तुम्हालाही कळू देत किंवा तुम्हालाही खरंच या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे की तुम्ही जो काही व्हॉइस ओव्हर करता किंवा कुठलीही कला मला म्हणायचंय किंवा तुम्ही जे काही स्किल दाखवताय त्याची जगाच्या लेवलला ही मागणी आहे. एकीकडे आपण एवढं सगळे बोलतोय तर दुसरीकडे पुन्हा मी म्हणतो की आमच्याकडे काही लोक असं म्हणतात काय एआय बीआय काय नाही, हे अजून खूप पुढच्या गोष्टी आहेत, एआय बीआय यायला काय नाही, आपण मस्तपैकी रोजचा दिवस आनंदानं काढायचा, काय फरक पडत नाही आपल्याला. बरोबर. अशा लोकांना खरंच फरक पडणार नाही. कारण कसं आहे ना, हे दोन गोष्टी आहेत. मी कायम म्हणतो की हा प्रश्न मी कायम लोकांना विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की एआय तुम्हाला रिप्लेस करेल? बराच वेळ लोक विचार करून नाही असं उत्तर देतात. मग मी म्हणतो की कदाचित तुमचं उत्तर हे इग्नोरन्समुळे का कॉन्फिडन्समुळे हे विचार करून सांगा. हम्म. जर ते इग्नोरन्समुळे असेल तर तुम्ही काळाच्या मागे आहात, जर तो भ्रम आहे. कॉन्फिडन्स मध्ये असाल तर आनंद आहे. आणि हे काय आहे ना, मी परत ते सांगतो तुम्हाला की ही सत्यनारायणाची पूजा नाही ज्याला आमंत्रण देऊन तुम्हाला बोलवावं लागेल. हम्म. ही जी तुम्ही वृत्ती म्हणताय तिथे असं आहे की अरे मला कुठे बोलवलं, अरे तुम्हाला नाहीच बोलवता येणार. हे असं काहीच नाहीये तुम्हालाच की शिकावं लागेल, तुम्हालाच नवीन गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि त्या जर आपण अडॉप्ट केल्या तरच आपण काळाच्या ओघात टिकणार आहोत, हे मान्य करावं लागेल. त्याला पर्याय नाही. आणि आता तर तुम्ही एआय बद्दल बोलताय, मी तुम्हाला सांगतोय दर 18 ते 20 महिन्यांनी असे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे उदय होत राहणार आहेत आणि अशा सगळ्या गोष्टींना तुम्हाला आज नाही सदैव चेंज व्हावंच लागेल. तुम्ही एकदाहून चालणार नाही. दर 2 वर्षागणिक तुम्हाला नवीन नवीन असं काहीतरी आलेलं दिसणारच आहे. हे काही वर्षापूर्वी आपल्याकडे गल्लोगल्ली एसटीडी आणि पीसीओ होते. आता एसटीडी पीसीओ आहेत का? संपला विषय. एक कलही लावणारे बरोबर. व्यावसायिक धार करणार दिसत नाही, धार करणार दिसत नाही. म्हणजे आपल्याकडे किती झपाट्यानं, म्हणजे पेनामध्ये जाऊन शाई भरायची आणि मग ते पेन वापरायचं. आता शाई भरणारे किती लोक राहिलेले आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे काळ थांबत नाही, टेक्नॉलॉजी थांबत नाही, आपली जगण्याची पद्धत पण बदलत असते. आपण ते सहजपणे स्वीकारत असतो, पण सहजपणे स्वीकारल्याचा जाणतेपणानं विचार करत नसतो. तर मग तुम्ही आता म्हणता त्याच्यात एकच गोष्ट ऍड करतो, कदाचित माणूस ही एकमेव जिवंत सजीव आहे की ज्याच्यामध्ये अडॅप्टेबिलिटी आहे. मग ती का विसरतो आपण? पॉझिटिव्हली आपण म्हटलं तर बरोबर. ती का विसरतोय? ती जर विसरला नाही, म्हणजे ती जर तुम्ही जर बरोबर ठेवलीत की मी सहज अडॅप्टेबल होऊ शकतो, तर मग हे काळ चांगलाच आहे तुमच्यासाठी. अमेय पांगारकर नाहीये तुम्ही. हम्म. तुम्ही एखाद्या खेड्यातले अत्यंत गरीब घरात जन्माला आलेले अशिक्षित बालक आहात. हम्म. एआय तुमच्यासाठी वरदान असेल की शाप? दोन पद्धतीने मी याच्याकडे बघीन आणि खूप छान प्रश्न विचारलात मला हा. म्हणजे सुरुवात कायम इथून होते की माझ्या जडणघडणीसाठी मी बघत असेन हा, तर कदाचित ह्याच्याकडे मी वरदान म्हणून बघीन. कारण माझा ज्या क्षणी आणि ज्या काळात माझा त्यापर्यंत ते माझ्या समोर येईल किंवा मला त्याची तोंड ओळखतील, मी अभ्यास करीन त्या गोष्टीचा वगैरे 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 वगैरे, तोपर्यंत तेव्हा मला त्याचं कुतूहल, त्याची ओढ, त्याची जिज्ञासा या दृष्टीने हे होईल. आता जर माझ्याकडे हाफ कुक नॉलेज असेल ना, अर्धवट, तर मात्र मला हे शाप वाटतं. कायम अशा असंख्य लोकांना ज्यांना ह्याच्याबद्दलचा भ्रम किंवा फिअर मॉंगरिंग जो इंग्लिशमध्ये शब्द आहे की ह्याची फक्त भीती पसरवण्यातच आनंद मिळतो. आणि माझ्यासारखे असे असंख्य जण जे एआय बद्दल किती येतं किती येत नाही ह्याच्या हे सोडता बोलत असतात, हे प्रामुख्याने हेच काम करतात की फक्त भीती पसरवा. त्यातनं त्यांनाही काही मिळत नाही, समोरच्याला फक्त घाबरत ठेवा. मुद्दा असा आहे की खरंच हे काय आहे हे समजून तरी घेण्याचा प्रयत्न करा. हे जर तुम्ही केलं, तुम्हाला मी खरंच सांगतो, हे प्रत्येक जिवंत सजीवाला कुठलंही तंत्रज्ञान वरदान म्हणून बघता येईल. कितपत वापरायचं हे तुमच्याकडे. हे म्हणत असताना मी ही गोष्ट पुन्हा नमूद करतो की ह्याचा अतिवापर हा धोका आहे. अगदी शेवटचा प्रश्न. आजकाल काय आहे, 4-4.5 वर्षाचं मूल खात नसलं तरी आई त्याच्या हातात मोबाईल देते आणि इकडे भरवत असते. इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी याच्यामध्ये तर आता सर्रास मुलं सगळे मोबाईल वापरतात, त्यातली ॲप ओपन करतात. जाणतेपणानं एआय शिकण्यासाठी वयाच्या कोणत्या टप्प्यापासून पालकांनी आपल्या मुलांसाठी कोणकोणत्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली पाहिजे? खूपच सुंदर प्रश्न. दोन मुद्दे परत त्याच्यात. एआय म्हणजे काय हे थेरॉटिकल किंवा कॉन्सेप्च्युअल नॉलेज पहिलीपासून गरजेचं. बर. आणि त्याच्यासाठी माझा अत्यंत आनंद आहे की सीबीएसईच्या पहिलीपासून एआय ची ओळख तरी आहे. मी एआय ची ओळख म्हणतोय, एआयच्या संज्ञा म्हणतोय
एआय म्हणजे काय हे म्हणतोय. साधं उदाहरण घ्या. कॉम्प्युटेशन मला शिकवायचं असेल कोणाला, कॉम्प्युटर या अर्थी, तर मला कम्प्युटरच द्यावा लागत नाही. बाय द वे, मला समजा कम्प्युटरमध्ये क्लासिफिकेशन नावाचा एक प्रोग्रामिंग कोणातरी शिकवायचं आहे, तर त्या माणसाला मी जर हातात मनुके आणि चिंचोके दिले आणि सांगितलं वेगवेगळे करून दाखव, तरीही मी तेच करतोय. हो. पण ह्याच्यासाठी उत्तम शिक्षक लागतो. ह्याच्यासाठी तो विषय कळून प्यालेली व्यक्ती लागते. आपल्याकडे काय ना, की एआय शिकणं म्हणजे कॉम्प्युटर शिकणं हे चुकीचं. तुम्ही त्यातल्या कन्सेप्ट शिका ना. म्हणजे एखादी गोष्ट मी दिली की ते आपोआप जनरेट करतं, म्हणजे काय करत असेल मागे हे फंडामेंटली सांगणारे जर मुद्दे तिथे असतील, तर तुम्हाला कदाचित तुमच्या ग्रॅज्युएशन पर्यंतही एआय शिकायला सॉफ्टवेअर्स लागणार नाहीत, कारण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. पण आपल्याकडे त्या कुबड्या म्हणून मी त्यांच्याकडे बघतो की मला शिकवता येत नाही, मला सांगता येत नाही, म्हणून मी ते टूल दाखवत आहे. हे झालं ना, हे 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 म्हणजे हे जे ना, हे कुबड्यांसारखं आहे. तुम्ही ती संज्ञा शिकवा ना. आता तुम्ही जर म्हटलात की आयडियली जर माझ्या हातात असतं की काय वयानंतर एआय टूल्स वापरायला द्यावेत, तर मी म्हणेन 16च्या आधी अजिबात देऊ नका. 16 म्हणजे 12वी या अर्थी किंवा 10वी 11वी तरी कमीत कमी. त्याच्या आधी तुम्ही अजिबात एआय टूल्स वापरायला देऊ नका. याचा अर्थ असा, समजा तुम्ही आपण लहान असताना, मी लहान असताना आपल्या लहानपणी कॅल्क्युलेटर्स होते, पण तरी मग आपल्या शाळेत गुणाकार का शिकवला, भागाकार का शिकवला, आणि तोही हातानेच का करायला लावला? आजही ते करायला लावतातच ना. पाया भक्कम पाहिजे, बरोबर. आता काय कॅल्क्युलेटर परवडणार नाहीत का? मग तो कॅल्क्युलेटर का देत नाहीत 11वी 12वी पर्यंत किंवा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापर्यंत कॅल्क्युलेटर का नाही वापरू देत? कारण तुम्हाला ते व्यवस्थित करता आलं पाहिजे. 10वीच्याही पेपरमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर नाही वापरू देत. का नाही देत? कारण ती सगळी प्रमेय तुम्हाला कळली पाहिजे, तुम्हाला ते अप्लाय करता आलं पाहिजे. हेच प्रिन्सिपल इथे घ्या. तुम्ही हे आत्ता 10वी पर्यंत तुम्हाला अभ्यासाला मदत हा शब्द मी वापरतोय, मदत किंवा मदतनीस, मला ही गोष्ट कळत नाहीये, तू मला समजव, किंवा मला व्हिज्युअलाइज होत नाही, किंवा समजा साधी गोष्ट आहे, फोटोसिंथेसिस सारखी गोष्ट आहे, पानाच्या आत काय होतं मला कळतच नाही, काहींची नसते इमॅजिनेशन, तिथे मी एआय वापरून ते समजून घेत असेल तर चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. उलट मी त्या शिक्षकाचं किंवा पालकाचं कौतुक करेन. पण एआयचा वापरून अरे मला तुझ्यावर निबंध लिहायला मला वेळ नाही पालक म्हणून ते वापरणं, जीपीटीने लिहून टाकणं, ते थोडी तुझा शिक्षक वाचणार आहे, ह्या वृत्तीने जे पालक त्याच्याकडे बघतात ना, तिथे माझा प्रॉब्लेम आहे. आणि तोच धागा मी आधी सुरुवातीपर्यंत पुन्हा एआयचा एथिकली वापर हाच मुद्दा आहे त्याच्यामध्ये, किंवा अतिवापर म्हणजे आपण मुलांना अभ्यासासाठी एआयचा वापर करून तुझं तू होमवर्क करूच नकोस, एआय कडनं करून घे आणि वर्गात दाखव मीच केले, ही एक प्रकारे चोरी आहे. एक्झॅक्टली. आता फक्त मी म्हणतो ना की काय होतं ना, आपल्याकडे पालक हा जो एक समूह आहे, हा मुळात गोष्टी मान्य करायलाच तयार नाहीये. आणि असंख्य ठिकाणी माझे एआय पालकांसाठी असे जेव्हा इंटरव्ह्यूज होतात, तेव्हा असंख्य वेळा हेच असतात की नाही 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 हे कसं काय, त्याला कसं मी वापरायला देऊ? अरे बाबा, तो वापरणारच आहे. तुम्ही जर नाही म्हणत नाही उद्यापासून जीपीटी वापरायचं नाही, उद्यापासून मोबाईल वापरायचा नाही, इतक्या एक्स्ट्रीमला गेलात तर उलट त्याचं कुतूहल जास्त वाढणार आहे. तुम्ही त्याला वापरू नका, या एक्स्ट्रीमला जाऊच नका. वापरू द्या, पण कुठे, सम एक्सटेंड, कुठपर्यंत. मी ते म्हणलो ना की मला गोष्टी कळत, मला समजा एखादा मी शाळेत समजा जर्मन शिकतो, मला जर्मन नाही कळत आणि माझ्या घरात जर्मन शिकवणारे किंवा जर्मन कळणारे नाहीये, आणि कदाचित माझ्या घरातली परिस्थिती अशी नाही की मला जर्मन क्लास लावता येईल. मग तिथे मी जर जीपीटी सारखं बोर्ड घेऊन अरे बाबा मी हे शिकतोय, हा घे धडाचा फोटो, मला हे मराठीतलं समजव, हे करायला प्रॉब्लेम काय? तिथे मी चांगल्या हेतूने चांगल्या अर्थासाठी वापरतोय ना, तिथून कळणार, ज्ञानार्जन शेवटी हवंय ना मला. मग ते शाळेत जाऊन होतंय का इथे होतंय हा मुद्दाच नाहीये माझा, ज्ञानार्जन जर होतंय तर होऊ देत ना. प्रॉब्लेम येतो कुठे की हे बायफर्केशन न कळणारे जे असंख्य प्रमाणात जी लोक आहेत, ते मग ह्याच्याबद्दल फक्त भीती पसरत बसा, एवढंच काम करतात. तंत्रज्ञान वेळ किंवा काळ आणि लाट परत येत नाही. अगदी खरंय. एआय हा शब्द आता परवलीचा झालेला आहे. सगळेजण येता जाता एआय म्हणतात, कुणी एआयला सपोर्ट करतं, कुणी विरोध करतं, कुणी काही केलं तरी हे तंत्रज्ञान आहे, हे रोखता येणार नाही. ते ज्या गतीनं आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये घुसलेलं आहे, शिरलेलं आहे, ते आता बाहेर काढणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला नवीन स्किल, कौशल्य आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही. दुसरं काही करूच शकत नाही. आपल्याकडची आपण स्किल वाढवली तर आणि तरच आपण या स्पर्धात्मक जगामध्ये तग धरून राहू शकतो. आणि एआय हे त्याच्यासाठी आपल्याला एक आपलं सहकारी म्हणून
एक साथीदार म्हणून आपण बरोबर घेतला पाहिजे. मला असं वाटतं या विषयावरती बोलण्यासारखं खूप आहे, पण हा विषय तांत्रिक टेक्निकल होऊ नये याचा मी प्रयत्न करत होतो. आणि अमेय पांगारकर सरांनी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये एआयची एकूणच व्याप्ती आणि एआयचा उपयोग दुरुपयोग या अनुषंगाने आपल्याला माहिती दिलेली आहे. आज पुन्हा एकदा आमच्या विनंतीवरून अमेय पांगारकर सर आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आले, याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.